निवडणूक आयोगाविरोधात मनसे आणि मवियाचा आज सत्याचा मोर्चा। मतदार यादी घोळ मतचोरी विरोधात विरोधकांचा एल्गार। झी24 तासवर मोर्चाचं महाकव्हरेज। मनसे आणि महाविकास आघाडीच्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही। विरोधक मात्र मोर्चा काढण्यावर ठाम। परवानगी मिळते का याकडे लक्ष। संविधानाचा गजर आणि जागर असणारा हा मोर्चा असल्याचं बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी। मनसे महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबत काँग्रेसची सावध भूमिका। बिहार निवडणुकांमुळे राज ठाकरेंसोबत जाण्यास काँग्रेसची अडचण असल्याची चर्चा, तर काँग्रेस मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। सत्याचा मोर्चासाठी नाशिक पुण्यामधून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना, तर पालघरमधूनही मनसैनिक मुंबईमध्ये दाखल। विरोधकांच्या मोर्चाआधी राज ठाकरेंना अटक करा, वकील गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। राज ठाकरेंच्या बॉसला मारा या वक्तव्यानंतर सदावर्ते आक्रमक। विरोधकांच्या सत्याचा मोर्चाला भाजप उत्तर देणार। दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळ भाजपचं मुक आंदोलन। अमित साटम, मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार। निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्याभरात होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका होणार आणि अखेरच्या टप्प्यात महापालिकांचं नियोजन होण्याची शक्यता। पुण्याच्या दौंडमध्ये डांबून ठेवलेल्या 27 ऊसतोड कामगारांची सुटका। यवत पोलीस आणि तहसीलदारांची कारवाई। जमीन मालकाविरोधात गुन्हा दाखल। कर्नाटक सरकार विरोधात मराठी भाषकांचा काळा दिवस। शिवसेना पदाधिकाऱ्यांना बेळगावात बंदी। कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। 10वी-12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची परीक्षा, तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा।